मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे। वरुण सरदेसाई यांच्याकडून बँड्रा पूर्व विधानसभेमध्ये ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स पाहायला मिळतात आणि आपण केलेल्या कामाचा जो हवाला आहे तो सुद्धा या बॅनरवर दिला जातोय। आपण पाहतोय या ठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लागलेले आहेत आणि आपण थेट पाहिलं तर यामध्ये 54 कोटींचा जो निधी आहे तो मंजूर झालेला अशा आशयाचे बॅनर आहे आणि ठाकरे यांच्या पक्षातील बँड्रातील आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडून संपूर्ण बँड्रा परिसरामध्ये सध्या बॅनरबाजी पाहायला मिळते। वांद्रेकरांना मिळणार नवीन रस्ते आणि बांद्रा पूर्व विधानसभेतील रस्त्यांकरिता 54 कोटी निधी मंजूर अशा आशयाचा जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे। यामध्ये 23 रस्त्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये कार्डियल ग्राशियस स्कूलपासून ते हनुमान टेकडी रोडपर्यंत आणि आदर्श लेनपासून ते दीपकवाडी रोडपर्यंत सगळे जे रस्ते ते नव्यानं तयार केले जाणार आहेत, कॉन्क्रीटचे तयार केले जाण्याचं बोललं जाते। आपण पाहतोय की बिहारमध्ये विकास कामांवर निवडणूक लढवली गेली आणि महाआघाडीचा दारुण पराभव झाला। त्यामुळे मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या आमदारांकडून आता विकास कामांनीच उत्तर दिलं जाणार आहे का आणि त्याचा जो आढावा आहे तो बॅनरवरती, त्याचा जो पाठपुरावा आहे तो सुद्धा बॅनरवर केला जाणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि बॅनरच्या माध्यमातून या सगळ्यांचा आता हवाला दिल्याचे जे बॅनर्स पोस्टर्स आहेत ते सुद्धा सध्या मातोश्रीच्या संपूर्ण परिसरामध्ये लागलेले पाहायला मिळतात। एकंदरीतच महानगरपालिका निवडणुका येतात आणि प्रत्येक आमदार आपल्या पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आता प्रयत्न करतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।